आहे. 50 दिवस झाले एक खुनी मिळत नाही तुम्हाला. आहे कुठे तो? मग फरार असेल तो कुठे झाला? काय AI मध्ये गेला? काय चेष्टा करून राहिली आहे देशमुख कुटुंबाची आणि या राज्याची? 50 दिवस झाले एक फरार माणूस या सरकारला मिळत नाही. काय करते यंत्रणा? मग हा प्रश्न आहेच ना, आणि गंभीर प्रश्न आहे. मला याची काय माहिती नाही. इट्स नॉट माय बिझनेस इदर. माझा लिमिटेड पॉईंट आहे की 50 दिवसापूर्वी ह्या राज्यातल्या एका मुलाची हत्या झाली. त्याचं कुटुंब आणि संपूर्ण महाराष्ट्र त्या कुटुंबासाठी आणि परभणीच्या घटनेसाठी न्याय मागतोय. या सरकारने नैतिकता ठेवून या दोन्ही कुटुंबाला आणि महाराष्ट्राला न्याय द्यावा, एवढीच आमची मागणी आहे. बाकी आमची काहीही मागणी या सरकारकडून नाही, फक्त न्याय मिळावा. नाही, त्या मला कोणीतरी पाठवलं म्हणून नाही. इज मच मच बेटर. ते उद्यापासून लोकांना भेटायला पण लागतं. उद्यापासून त्यांची भेट होईल सगळ्यांना. मला सांगता येणार नाही, कारण का माझा या विषयाचा अभ्यास लिमिटेड आहे. तुमच्याचकडून जे टी व्हीवरनं कळतं एवढ्यावरनंच. पण एक गोष्ट बघितली मी, निरंजन देवीजींचं स्टेटमेंट पाहिलं. निरंजन देवी ह्या माझ्यावर अनेक वर्ष खासदार होत्या, मंत्री होत्या. त्यांचं स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर आज आलेलं आहे की सरकारचा म्हणजे उत्तर प्रदेशच्या सरकारचं मिसमॅनेजमेंट आहे, हे आर्मीला तुम्ही मॅनेजमेंट द्या, असं निरंजन देवी ज्या भारतीय जनता पक्षाच्या मंत्री होत्या मागच्या सरकारमध्ये, त्यांचं स्टेटमेंट आलं आहे. त्या स्वतः तिथे आहेत. त्यामुळे कदाचित त्यांच्या स्टेटमेंटमधून काहीतरी माहिती आपल्याला मिळाली असावी. जर निरंजन देवीच म्हणतायत की मिसमॅनेजमेंट आहे, ज्या स्वतः तिथे आहेत, भारतीय जनता पक्षामध्ये मंत्री होत्या, तर जर त्याच जर म्हणत असतील तर शिक्कामोर्तब झालंच आहे ना त्याच्यावर. माझी आपल्या सगळ्या मीडियाला हात जोडून विनम्र विनंती आहे, मी सगळे प्रश्नांना उत्तर देईन. मला पालकमंत्री पदावर खरंच विचारू नका. माझी हात जोडून विनंती. बाकी कुठलाही प्रश्न विचार, मी म्हणजे माझे पर्सनल लाईफचे विचारले तरी चालेल, पण पालकमंत्र्यांवर विचारू नका. कारण का माझा या विषयाचा अभ्यास खूप कमी आहे, हे मी प्रांजळपणे कबूल करते. ती पोस्ट कॉन्स्टिट्युशनल आहे का नॉन कॉन्स्टिट्युशनल आहे हे ह्याच्यावर कधीतरी वेगळी आपण चर्चा करू शकतो. पण ह्या राज्यामध्ये जेव्हा महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार एवढं मोठं आव्हान, फिस्कल डेफिसिटचा एवढा मोठा नीती आयोगचा रिपोर्ट आलेला आहे. संतोषच्या आज हत्येला 50 दिवस झालेले आहेत. फरार आहे अजून त्यातला एक खुनी. सोमनाथला अजून न्याय मिळालेला नाही आहे. अशी भयानक परिस्थिती असताना जर सरकारच्या कॅबिनेटमध्ये जर पालकमंत्र्याबद्दलच वादविवाद होत असतील तर खरंच बाबा रामकृष्ण हरी. माझी म्हणजे मी याबद्दल दिलगिरी व्यक्त करते की ह्या प्रश्नाचं उत्तर मला देणं अशक्य आहे. कशामध्ये? शेल कंपनी. नाही, कसं आहे, आपल्याला जर आठवत असेल तर देशमुख साहेबांवर जेव्हा आरोप झाले तेव्हा IQ बातमींवर झाले. ह्याच्यामध्ये अवधा नावाची कंपनी आहे. अवधा कंपनीच्या मालकानीच स्वतः, मालक नाही तिथल्या एम्प्लॉईनी FIR केलेला आहे, ज्याच्यात त्यांनी स्वतः म्हणलेलं आहे की आमच्याकडून एक्स्टॉर्शन करण्यात आलं. ह्या देशामध्ये PMLA ॲक्ट जेव्हा आणला तो मनमोहन सिंग साहेबांनी आणला आणि त्याच्यात PMLA ॲक्टमध्ये एक्स्टॉर्शन हा या देशात गुन्हा आहे, तो लागला. तर